लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगावमध्ये शिवसैनिकांनी बैठक घेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। एक आमदार असताना राष्ट्रवादी व भाजप हक्क सांगत आहेत, मग आमचे 3 आमदार आहेत तर आम्ही मागे का, असा प्रश्न राजू साबळे यांनी केला आहे। राजू साबळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रायगड लोकसभेसाठी सीट मागणार असल्याचे सांगितले आहे। भाजप माणगाव शहराध्यक्ष नितीन दासवते आणि भाजपचे माणगाव उपनगराध्यक्ष राजेश मेहता यांनी साबळे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे। या बैठकीला राजीव साबळे यांच्या समवेत तालुका प्रमुख महेंद्र मानकर, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, शहर प्रमुख सुनील पवार, नितीन बानुगडे, रत्नाकर उभारे, कपिल गायकवाड, सचिन बोंबले उपस्थित होते। आमच्या शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले, योगेशदादा कदम आणि महेंद्र दळवी हे 3 आमचे आमदार आहेत आणि ते 30,000 मताच्या फरकाने निवडून आलेले आहेत। त्यामुळे आमची जर मतांची बेरीज काढली तर शिवसेनेची मतदानाची बेरीज ही इतर पक्षांपेक्षा निश्चितच जास्त आहे आणि आमचा हक्क आहे ना। 3 आमदार असताना आम्ही का सीट सोडावी सांगा ना तुम्ही, की जर एक आमदार असताना जर हे मागतायत, भाजपवाले मागतायत, एक आमदार असताना राष्ट्रवादीवाले मागतायत, आमचे 3-3 आमदार असताना आम्ही का सीट सोडावी। आम्ही 100% हक्क आमचा सांगणार आहोत आणि उद्या आम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही भेटून आमची मागणी करणार आहोत ह्या ठिकाणी। आणि माझ्यासारखा उमेदवार आहे, मी 4 वेळा जिल्हा परिषदेला वेगवेगळ्या मतदारसंघात निवडून आलेलो आहे आणि मी स्वतः विधान परिषद लढवलेली आहे। पराभव जरी झाला असला तरी जनसंपर्क आमचा आहे ना तेवढा। त्यामुळं 100% मी इच्छुक आहे आणि निश्चितपणे मी आता उद्या ही मागणी करणार आहे जाऊन। आम्ही शिंदे गटामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केल्यानंतर निश्चितपणे सातत्यानं भरतशेठ गोगावले असतील, आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, कदम साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही ह्या रायगड जिल्ह्यामध्ये रत्नागिरीपासून आम्ही फिरत आहोत। आमचे नेते राजू साबळे यांनी विधान परिषदेत लढवलेली आहे, त्यामुळे त्यांचा मतदारसंघामध्ये दांडगा संपर्क आहे आणि हेच आमचं नेतृत्व करू शकतात, म्हणून आम्ही प्राधान्यानं राजू साबळे यांची उमेदवारी शिंदे साहेबांकडे मागणार आहोत। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।